आर्थिक नफा वाढेल. बरोबर आहे. अमित सर, दुकानदार आपल्याला जीएसटी सूट देत नाहीये, हे ग्राहकांनी कसं ओळखायचं? म्हणजे यासाठी सरकारची काही यंत्रणा आहे का, किंवा सरकारची त्याच्यावर कशा प्रकारे देखरेख आहे? कारण का एक उदाहरण देते की असं कुठे कुठे जाणवलंय की जोपर्यंत आपण जीएसटीचा त्याची सवलत विचारत नाही तोपर्यंत काही दुकानदार देतही नाहीत. तर याबद्दल काय सांगाल? तर सगळ्यात प्रथम मला सांगावंसे वाटेल की ग्राहक म्हणून आपल्याला आपल्या हक्काबाबत सजग राहिलेलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिले जेव्हा आपण बिल घेतो तर जीएसटी बिलाचाच आग्रह धरला पाहिजे. जेव्हा आपल्याला हे जीएसटी बिल मिळेल तेव्हा त्या जीएसटी बिलामध्ये वस्तूची मूळ किंमत व त्यावर लागलेला जीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी, आयजीएसटी हे त्या विक्रेत्याला दाखवावं लागतं. मग ती पाहून आपल्याला कळेल. समजा एखाद्या वस्तूवरची जीएसटी रेट आपण पूर्वी 28% होता आणि या सुधारणानंतर 18%वर आणलेला आहे, तर त्या विक्रेत्यानं तो दर, नवीन सुधारित दर त्याच्यावर दाखवला पाहिजे. जर त्याच्या समजा आपण आता वस्तू विकत घेत आहे आणि तो पूर्वीचा दर दाखवतोय तर ते योग्य नाही. आता बरेच जण हाही प्रश्न विचारतात की समजा त्या विक्रेत्याने त्याचा स्टॉक किंवा त्याने स्वतःची वस्तू विकत घेतलेल्या असतील, त्या सुधारित दरांच्या पहिले घेतलेल्या असतील तर काय? तर याबद्दल मला सांगावंसं वाटतं की सध्या कोणतीही विक्री केली तर नवीन सुधारित दरानुसारच करावी लागणार आहे. आणि यात व्यापाऱ्यांचंही कोणतंही नुकसान नाही आहे, कारण त्यांना जेव्हा त्यांनी खरेदी केली त्यावरचा जो दर होता त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट भेटतो. त्यामुळे ग्राहकांनी हे पाहायचं आहे की आपण जी वस्तू घेतोय त्यावर जो जीएसटी लावला जातोय तो सध्याच्या दराने लावला जातोय, आणि हे आपण निदर्शनात आणू शकतो व्यापाराच्या. आणि एवढं झाल्यावर सुद्धा व्यापारी जर तयार नसेल तो सुधारित दर द्यायला, तर यासाठी सुद्धा एक प्रणाली आहे. तर आपलं डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर वेलफेअर आहे, तर त्यामध्ये त्यांची एक साईट आहे इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम ना. त्यामध्ये consumerhelpline.gov.in ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन आपण त्या विक्रेत्याची कंप्लेंट करू शकतो, त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. या व्यतिरिक्त या वेबसाईटवर वेगवेगळे टोल फ्री नंबर दिलेले आहेत. आपण त्या नंबरवर कॉल करूनसुद्धा आपण त्या विक्रेत्याची तक्रार करू शकतो. आणि हे मेकॅनिझम दिलेलं आहे, आपण त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.